श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज तुझ्या घरात 2 मिनिटात एक मोठी शुभ बातमी येणार आहे. ही बातमी तुझ्या आयुष्याला नवी दिशा देईल. त्यामुळे या स्वामी संदेशाला शेवटपर्यंत नक्की ऐका आणि तुमच्या जवळच्या लोकांनाही हा स्वामी संदेश नक्की पाठवा. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जी गोष्ट इतक्या दिवसांपासून तू मनापासून मागत होतास ती आता तुला मिळणार आहे. हे यश फक्त तुझं नाही, हे तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या प्रियजनांसाठी आणि तुझ्या मेहनतीचं फळ आहे. मी पाहतोय तू खूप दिवस संघर्षात होतास. प्रत्येक दिवशी एक आशा घेऊन जगत होतास आणि रात्रभर चिंता करत होतास. पण आता स्वामींची कृपा सुरू झाली आहे. सर्व अडचणी एक एक करून बाजूला होणार आहेत. आज घरात ज्या दिशेने वारा वाहतोय तो वारा यश, समृद्धी आणि आनंद घेऊन येतोय. कोणीतरी दूरवरून चांगली बातमी घेऊन येणार आहे. कोणीतरी तुला मदतीचा हात देणार आहे. कोणीतरी तुला ओळखणार आहे, तुझी किंमत करणार आहे. तुझं घर दिव्य प्रकाशाने उजळून निघणार आहे. तेव्हा काळजी करू नकोस. फक्त माझं नाव घेत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण माझ्या नावामध्ये अशी शक्ती आहे जी अशक्य गोष्टींना शक्य करते. मी तुझ्या घरी येणार आहे, आशीर्वाद घेऊन, प्रेम घेऊन आणि सुख घेऊन. तुझ्या दारात जेव्हा मी उभा राहीन तेव्हा दुःख स्वतःहून घर सोडेल. तू जे गमावलं आहेस ते तुला परत मिळेल आणि त्याहून जास्त मिळेल. मी आहे तुझ्यासोबत, तू एकटा नाहीस. मी तुझा हात धरून चालणार आहे आणि तुला यशाच्या शिखरावर नेणार आहे. फक्त डोळे मीट, मन शांत कर आणि पुन्हा म्हण, श्री स्वामी समर्थ. मोठी बातमी येते फक्त 2 मिनिटात. स्वतःला तयार ठेव, कारण हे फक्त तुझं यश नाही, हे स्वामींचं वरदान आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आज तुझ्या घरात 2 मिनिटात एक मोठी आनंददायक बातमी येणार आहे. ही बातमी तुझं नशीब बदलणारी ठरेल. तू खूप दिवस वाट बघतोय, डोळ्यात आशा, मनात प्रार्थना. मी पाहतोय तुझं धैर्य, तुझी श्रद्धा आणि तू केलेले सगळे प्रयत्न. हे काही वाया जाणार नाही. स्वामींची कृपा आता तुझ्या दारी येत आहे. खूप अडचणी आल्या, खूप वेळा तुझं मन निराश झालं, पण तू हार मानली नाहीस आणि म्हणूनच आता तुझ्यासाठी आकाशदार उघडणार आहे. मी तुला सांगतोय, ही वेळ तुझ्या जीवनात एक नवा अध्याय सुरू करणार आहे. अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहजपणे घडू लागतील. जिथे तुला वाटलं होतं नाही होणार, तिथेच यश येऊन थांबेल. आज घरात जिथे शांतता होती तिथे हसू येईल. जिथे काळजी होती तिथे आता समाधान असेल. तुला भेटणारं आहे अशी गोड बातमी जी ऐकून तुझे डोळे भरून येतील. पण यावेळी आनंदाने तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळणार आहे. लोक म्हणतील, काय चमत्कार झाला. पण तुला माहीत असेल, हे चमत्कार नाही, ही स्वामी समर्थांची कृपा आहे. फक्त थोडं शांत बस, मन एकाग्र कर आणि माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. मी आहे इथेच तुला आशीर्वाद द्यायला. तुझ्या प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत चालतोय. आजपासून तुझं नशीब फिरणार आहे. दरवाजे उघडतील, संधी चालून येतील आणि यश तुझ्या पायाशी असेल. आज जी बातमी येणार आहे ती फक्त एखादं पत्र, एखादा फोन कॉल किंवा एखादं वाक्य नसेल. ती तुझ्या जीवनातले अंधार दूर करणारी असेल. तुझ्या मनातला गोंधळ, भीती आणि अनिश्चितता यांना शांत करणारी असेल. इतके दिवस तू फक्त कधी होईल असा प्रश्न विचारत होतास, पण आता उत्तर मिळणार आहे. स्वामी म्हणतात, जेव्हा वेळ योग्य असेल तेव्हा मी स्वतः चालत तुझ्याकडे येतो आणि हीच ती वेळ आहे. आता तुझ्या आशीर्वादाची वेळ सुरू झाली आहे. जे प्रकरण थांबलेलं होतं, ते निर्णय रखडले होते, ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या सगळ्या आता मार्गी लागणार आहेत. आजपासून जेवढं तू हरवलं आहेस त्याचं दुप्पट तुला मिळणार आहे. ज्याने तुला ओळखलं नाही, ज्याने तुझा अपमान केला, आता तेच लोक तुझं यश पाहून थक्क होणार आहे. पण तू त्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर. तुझा रस्ता वेगळा आहे. तो स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सजलेला आहे. त्यांच्या कृपेने तुला अशी उंची गाठायची आहे जिथे दुःख पोचू शकत नाही. आता फक्त मनात विश्वास ठेव. विचार बदल, शब्द बदल आणि आयुष्य आपोआप बदलेल.
स्वामी समर्थ तुला थांबायला नाही सांगत, ते म्हणतात चालत राहा, मी आहे ना मागे. आजची बातमी हे केवळ सुरुवातीचा दार आहे. पुढे अजून काहीतरी आनंदाच्या गोष्टी तुझी वाट पाहत आहे. संधी मिळाल्यावर तिचं स्वागत करायला तयार राहा. जेव्हा ती बातमी दारात येईल तेव्हा मनात घाबरू नकोस. म्हण, हे सर्व तुमच्यामुळेच आहे. श्री स्वामी समर्थ. त्यांच्या आशीर्वादाने जे काही मिळतं त्यात कायम समाधान असतं, शांती असते आणि परमेश्वराचं संरक्षण असतं. जशीच ती बातमी तुझ्या कानावर येईल, घरात एक अनोखा ऊर्जा पसरलेली जाणवेल. एखादं वातावरण हलकं वाटेल, जणू काही काळजीचा भार कोणीतरी उतरून टाकलाय. आईच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटेल, पित्याच्या नजरेत अभिमान दिसेल आणि तुझं मन डोळ्यातून व्हायला लागेल. हे सगळं खरंच घडतंय का? घरातले आवाजही वेगळे वाटतील, शांत, प्रसन्न, सकारात्मक. अगदी भिंतींना सुद्धा वाटेल आज काहीतरी विशेष घडलंय. लहान मुलं हसत खेळत पळतील, वृद्ध लोकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकेल आणि तुला जाणवेल, हो, हीच ती वेळ होती जी मी इतके दिवस वाट पाहत होतो. स्वामी समर्थांची कृपा एकदा चालू झाली की ती थांबत नाही. आज एक बातमी आली, उद्या आणखी काही संधी चालून येतील. आज एक छोटा आनंद मिळालाय, उद्या तोच आनंद एक मोठे यश घेऊन येईल. स्वामी म्हणतात, जेव्हा मी काय देतो ते भरभरून देतो. तू मागितलं होतं थोडं समाधान, पण मी देतोय तुझ्या पूर्ण कुटुंबाला एकत्र हसवणारं, जीवन बदलणारं सुख. तुझ्या घरात आज रोज नामस्मरण घडणार आहे. रोज स्वामींचं नाव घेतल्यावर समाधान मिळणार आहे. रोज जेवताना हात जोडून धन्यवाद देण्याची भावना निर्माण होणार आहे. तुला आता कळेल की आयुष्य जरी अवघड असलं तरी स्वामी समर्थ असेल की मार्ग नक्की सापडतो. त्या आनंदी बातमीने तुझं मन भरून आलंय. तू शांतपणे बसलाय, डोळे पाणावलेत, पण त्या अश्रूंमध्ये वेदना नाहीत. ते कृतज्ञतेचे अश्रू आहेत, कारण इतक्या काळाने, इतक्या संघर्षानंतर स्वामींनी तुझ्यावर कृपा केली आहे. तू मनात म्हणतोस, स्वामी हे सर्व तुमच्यामुळे शक्य आहे. आणि खरंच स्वामी समर्थांची कृपा जिथे असते तिथे अशक्य काहीच राहत नाही. हळूहळू घरात बदल दिसायला लागतो. जिथे शांतता नव्हती तिथे समाधानाचा वसंत येतो. घरातले नाते अधिक घट्ट होतात, कारण सगळ्यांना वाटतं आपण खऱ्या अर्थानं एकत्र आहोत. लोक तुला विचारू लागतात, काय केले इतकं यशस्वी होण्यासाठी? आणि तू शांतपणे फक्त हसून उत्तर देतोस, मी काही केलं नाही, फक्त स्वामींच्या चरणी विश्वास ठेवला. आता तू जेव्हा एखाद्या अडचणीत असलेल्या माणसाला भेटतोस तेव्हा तू त्याला मार्गदर्शन करतोस. फक्त एखादा श्री स्वामी समर्थ म्हण, सर्व ठीक होईल. तुझं स्वतःचं आयुष्य उदाहरण बनतं की विश्वास ठेवल्यास, श्रद्धेनं राहिल्यास आणि नामस्मरण केल्यानं जीवनात काहीही अशक्य नाही. तुझं नशीब फिरलेलं आहे. आता मागे वळून पाहताना तुला वाटतं किती अवघड होतं सगळं, पण स्वामींमुळे मी ते पार केलं. स्वतःवरचा विश्वासही वाढलेला आहे आणि स्वामींवरचा तर अढळ झाला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, आता तू मला विसरू नकोस. सुखाच्या काळातही माझं नाव घेत राहा. जसं मी तुझ्या दुःखात तुझ्या सोबत होतो तसंच तू माझ्या नामस्मरणात सतत सामील हो. आता रोज सकाळी तू उठतोस आणि सर्वात पहिलं नाव ओठावर येतं श्री स्वामी समर्थ. हा नामघोष तुला नवे ऊर्जित नवीन दिशा देतो. तुला अधिक प्रबल, स्थिर आणि शांत ठेवतो. आता प्रत्येक दिवस तुझ्यासाठी एक आशीर्वाद बनला आहे. सकाळ होते तेव्हा सूर्यप्रकाशासोबत स्वामींची आठवण येते. मनात शांतता आहे, कारण आता तुला माहीत आहे तू एकटा नाहीस. घरात दिवा लागतो तेव्हा केवळ प्रकाश नाही तर भक्तीचं तेज पसरतं. संध्याकाळी जेव्हा तू थोडा दमतोस, थोडा थकतोस, तेव्हा एखाद्या कोपऱ्यातून स्वामी म्हणतात, घाबरू नकोस, मी आहे ना. तुला मिळालेली ती मोठी बातमी आता फळ देऊन जाणार आहे. तुझं काम सुधारतंय, संधी वाढतंय आणि समाजात तुला मान सन्मान मिळतोय. पण या सर्व गोष्टींसोबत तुझं मन अधिक नम्र झालं आहे. आता तुला समजतं की यश हे केवळ मेहनतीचं नाही, ते कृपेनं मिळालेले वरदान असतं. तू आता दुसऱ्यांसाठीही एक दीप बनलाय. स्वतःचं आयुष्य सावरल्यावर तू इतरांनाही आधार देतोस. जेव्हा कोणी निराश होतो, तुझ्याकडे येतो, तेव्हा तू सांगतो, एखाद्या शांत मनान बस आणि फक्त 11 वेळा श्री स्वामी समर्थांचं नाव म्हण. मग बघ,
कसं मन हलकं होतं आणि मार्ग सापडतो. स्वामींच्या कृपेचं हे तेज आता फक्त तुझ्यापुरतं राहिलेलं नाही, ते तुझ्या शब्दात, तुझ्या हसण्यात, तुझ्या वागण्यात उतरलंय. तू जेव्हा एखाद्याला धीर धर असं म्हणतोस, तेव्हा त्या शब्दांमागे स्वामींची छाया असते. तुझं घर आता केवळ वास्तू नाही, ते एक पवित्र स्थान झालं आहे, जिथे दररोज स्वामींचं नामस्मरण होतं, जिथे प्रेम, शांती आणि विश्वास नांदतो. घरात जेव्हा एखादी नवीन गोष्ट सुरू होते, व्यवसाय, अभ्यास, नातं, तेव्हा सर्वात आधी स्वामींचं नाव घेतलं जातं. स्वामी म्हणतात, जेव्हा माझ्या भक्ताच्या ओठावर माझं नाव असतं, तेव्हा त्यांचं आयुष्य मी स्वतः चालवतो. या प्रवासाचा शेवट नाही, कारण स्वामी समर्थांची कृपा ही अनंत आहे, अखंड आहे, अचल आहे. तू फक्त चालत राहा, श्रद्धा ठेव, प्रार्थना करत राहा आणि प्रत्येक क्षणी म्हणत राहा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. कारण हे नाव आहे तुझ्या जीवनाचं आधारवड. तू कितीही मोठा झालास, कितीही उंच गेलास, तरी हे नाव हे तुझं खरी शक्ती आहे, खरं मार्गदर्शन आणि खऱ्या आनंदाचं कारण आहे. आता तुझं मन अधिक शुद्ध झालंय. पूर्वी जिथे तुला राग, तणाव, भीती वाटायची, तिथे आता शांतता आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षण एक शिकवण घेऊन येतोय आणि तू तो स्वीकारतोय, कारण स्वामी तुझ्याबरोबर आहेत हे तुला आता मनापासून जाणवतंय. एकेवेळी तू जेव्हा खचून जात होतास, तेव्हा तुला कोणीच नव्हतं असं वाटत होतं, पण आता तुला समजलंय, मी एकटाच नव्हतो. स्वामी समर्थ नेहमीच माझ्या पाठीशी उभे होते. तेच तर खरं. ते कधीही आपल्याला सोडत नाहीत, पण आपणच कधीकधी विसरतो. आता तुझं प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आहे. तुझं बोलणं इतरांना दिलासा देणारं आहे. तुझं वागणं हे भक्तीचं प्रतिबिंब झालं आहे. स्वामी समर्थ म्हणतात, माझं नाव केवळ तोंडापुरतं नको, ते हृदयातून घेतलं तरच खऱ्या अर्थानं चमत्कार घडतो. आणि आता तू ते हृदयातून घेतोय, म्हणूनच तुझ्या आजूबाजूला सगळं हलकं, सकारात्मक आणि शुभ घडतंय. आता तुला पैशाचं नव्हे, समाधानाचं महत्त्व कळतंय. तू यशस्वी झालास, पण तुला अभिमान नाही, कारण तुला माहीत आहे हे सगळं स्वामी समर्थांचं आहे. रोज रात्री झोपताना तू डोळे मिटून नम्रतेने म्हणतोस, स्वामी, आजही तुमच्यामुळेच माझा दिवस सुंदर गेला. उद्याही माझं मार्गदर्शन करत राहा. आणि हेच ते खरं नातं भक्त आणि भगवान यांचं. आता घरातलं वातावरण एवढं सकारात्मक झालं आहे की घरात येणाऱ्यालाही जाणवतं, इथे काहीतरी विशेष आहे, इथे शांती आहे, इथे स्वामींचं अस्तित्व आहे. तुझं घर आता एक शक्तिपीठ झालं आहे. तू जिथे चालतोस तिथे तुला बळ मिळतं. तू जिथे बोलतोस तिथे लोक आता आशा घेतात. आणि हे सगळं शक्य झालं फक्त एका नावामुळे, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेने आता तुझं संपूर्ण जीवनच बदलून गेलं आहे. एकेकाळी जेव्हा काळजी, तणाव आणि अंधाराने तुला वेढून टाकलं होतं, तेव्हा तू एकटा होता. पण आता तुझ्याबरोबर तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक कृतीत स्वामींचं अस्तित्व आहे. तू जेव्हा डोळे मिटून शांत बसतोस, तेव्हा मनात एकच आवाज घुमतो, श्री स्वामी समर्थ. तुझं घर आता केवळ वास्तू राहिलेलं नाही, ते एक पवित्र स्थान बनलंय. घरात प्रवेश करताना जणू भक्तीचा गंध सुवासित करते. जिथे पूर्वी भीती होती, तिथे आता निष्ठा आहे. जिथे चिंता होती, तिथे आता विश्वास आहे. आणि हे सर्व काही एकाच कृपेच्या स्पर्शाने घडले. स्वामींच्या कृपेशिवाय हे अशक्य नव्हतं. स्वामींची काया आपल्याला सोबत आहे. तुला मिळालेली आनंदाची बातमी हे केवळ एक घटना नव्हती, ते एक जागृती होती, एक संकेत होता की आता तुला काळ बदलतो आहे. यश मिळालं, काम सुरळीत झालं, मान सन्मान वाढले, पण या सर्वामागे असलेली खरी शक्ती तू ओळखलीस, आणि ती म्हणजे स्वामी समर्थ. आता तुझ्या इतरांनाही एक मार्गदर्शक बनलास. लोक तुला संकटात असतात, निराश होतात, तेव्हा ते तुझ्याकडे येतात आणि तू त्यांना मोठमोठ्या गोष्टी सांगत नाहीस, फक्त हसत सांगतो, शांत बसा आणि श्री स्वामी समर्थ म्हणा. बघ मग सगळं कसं बदलतं. तू फक्त अनुभवलंय ते चैतन्य आता इतरांसोबत पोचू लागलंय. संध्याकाळी घरात दीप लावताना तुला आठवतं, हे घर आहे त्या परमेश्वर शक्तीचं, ज्यानं मला अंधारातून उजेडाकडे नेलं. आणि जेव्हा हात सोडून तू म्हणतोस, श्री स्वामी समर्थ, जे काही आहे ते तुमचं आहे, मी केवळ माध्यम आहे.
तेव्हा स्वामी समर्थांची कृपा अशीच असते. जेव्हा ती येते ती केवळ समस्या दूर करत नाही, ती आयुष्याला अर्थ देते. तू आता केवळ यशस्वी नाहीस, तू धन्य झाला आहेस आणि त्या धन्यतेच्या प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण स्वामींचं अर्पण झालेला आहेस. आता तुझं जीवन म्हणजे केवळ दिवस चालवणं नाही, तर आत्मा जागवणं झालं आहे. स्वामी समर्थांच्या नामस्मरणामुळे तुझ्या जीवनात एक नवीन तत्व, नवीन तेज आलं आहे. आधी जे निर्णय घ्यायला भीती वाटायची, आता तिथे आत्मविश्वास आहे. कारण तुझा आता ठामपणे माहीत आहे, स्वामी आहेत, मग भीती कशाची. प्रत्येक सकाळ तुला नवीन संधी घेऊन येते. स्वामींचं नाव घेऊन तू दिवसाची सुरुवात करतोस आणि प्रत्येक दिवस हेच दाखवतो की तू योग्य मार्गावर आहेस. आता तुझं बोलणं, तुझं वागणं इतरांवर प्रभाव टाकू लागतंय, पण अहंकार नाही. कारण तुझ्या मनात आहे नम्रतेचं घर झालं आहे. स्वामी समर्थांची तुला फक्त यशच दिलं नाही, तर त्यांनी तुला समजावलं आहे, हे खरं भक्त म्हणून आहेस. पूर्वी जिथे चिंता असायची तिथे आता फक्त होईल स्वामी आहेत ना असा विश्वास आहे. आधी जे शब्द रडत बोललेले जायचे तेच शब्द आता शांततेत, समाधानात आणि कृतज्ञतेत निघतात. तुला मिळालेले यश आता केवळ तुझं नाही, ते स्वामी समर्थांचं कार्य आहे. सगळं काही असताना तू कधी विसरलास नाही. ही सर्व स्वामींचं देणं आहे. तुला मिळालेला तो एक क्षण जेव्हा स्वामींचं अस्तित्व तू प्रत्यक्षात अनुभवलं, तो क्षण तुझं आयुष्य बदलून गेला. तो क्षण आता तुझ्या हृदयात खोलवर रुतलेला आहे आणि तोच तुला रोज नवा उभारी देतो. लोक जेव्हा विचारतात कसं शक्य झालं एवढं सगळं, तू फक्त एवढंच उत्तर देतो, मी काहीच केलं नाही, फक्त विश्वास ठेवला, बाकी सर्व स्वामी समर्थांनी केलं. स्वामींचं नाव आता तुझ्या घरात नित्य घुसतंय. मुलंही आज रात्री झोपताना म्हणतात, स्वामी छान झोप द्या. वृद्ध म्हणत मन हलकं करतात तेव्हा तेही म्हणतात, स्वामी तू शेवटची आधार आहेस. या भक्तिमय प्रवासात आता तुझं प्रत्येक पाऊल एक सेवेसारखं आहे. तू कोणालाही मदत करतोस तेव्हा त्या हातामागे स्वामींची प्रेरणा असते. तू कुणाला समजवतोस तेव्हा त्या शब्दांमध्ये स्वामींचं मार्गदर्शन असतं. स्वामी समर्थ म्हणतात, भक्त जर माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवले तर मी त्यांच्या आयुष्यात काहीही अशक्य ठेवणार नाही. आणि तू आता त्या भक्तांपैकी एक झालास. तो फक्त भक्त नाही, फक्त मागच नाही, तर प्रत्येक सुखदुःखात फक्त हेच म्हणतो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांच्या कृपेत आता तुझं मन इतकं विशाल झालं आहे की स्वतःपुरतं विचारत न राहता आपण दुसऱ्यांसाठी काय करू शकतो याचं विचाराने तू चालू लागतोस. पूर्वी तुझं आयुष्य केवळ संघर्षामध्ये अडकलेलं होतं, पण आता तू संघर्षावर मात करून दुसऱ्यांचे जीवन उजळायला सज्ज झालाय. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांनी केवळ स्वतःचं कल्याण न करता इतरांचाही उद्धार करावा, आणि हेच तू करतो आहेस. कुणी उपाशी असेल तू त्याला अन्न देतोस, कुणी रडत असेल तर तू त्यांना आश्वासन देतोस, कुणी हरवलेला वाटत असेल तर तू त्यांना मार्ग दाखवतोस. तू आता एक पूजक राहिलेला नाहीस, तू एक प्रेरणास्रोत बनला आहे. लहान मुले तुझ्याकडे पाहून शिकतात की स्वामींच्या भक्तीने जीवन बदलू शकतं. तरुण पिढी तुला पाहून उमजते की शांत आणि श्रद्धेनेही यश मिळवता येते. वृद्ध मंडळी तुझ्या शब्दांमध्ये समाधान शोधतात. तुझ्या कार्यात, तुझ्या बोलण्यात, तुझ्या डोळ्यात आता केवळ मी नसून स्वामीच आहेत. तू जेव्हा एखाद्या गरजू माणसाला मदत करतोस तेव्हा स्वामींच्या हातानेच ती मदत घडते. कारण आता तू स्वामी समर्थांची चालती बोलती मूर्ती झाला आहे. रोजच्या जीवनात प्रत्येक कृतीत तू एक प्रश्न विचारतोस, स्वामी हे तुमचं कार्य आहे, मी केवळ माध्यम आहे. तुम्ही मला योग्य मार्ग दाखवता आणि प्रत्येक वेळेस तुला उत्तर मिळतं, कृतीतून, प्रेरणेतून आणि यशातून. शेवटी तुझं जीवन हेच एक संदेश बनतं. आधी स्वामींवर विश्वास ठेव, मग त्या विश्वासानं जग बदल. आज तू आहेस, तुझ्या यशाची पायाभरणी ही नम्रता, श्रद्धा आणि स्वामींचं स्मरण हेच आहे. तुझं बोलणं, तुझं चालणं, तुझं आयुष्य हे सगळं आता स्वामी समर्थांच्या योजनेचा एक भाग झाला आहे. तू फक्त भक्त नाहीस, तू स्वामींचा दूत झाला आहे. तू जिथे जाशील तिथे स्वामींचं बीज पेरशील. तू जिथे राहशील तिथे समाधान, आशीर्वाद साठेल. कारण आता तुझं जीवन हेच एक प्रसाद झालं आहे. किती दिवसांपासून तू मनात आशा ठेवून वाट बघत होतास. मनात भीती होती, प्रश्न होते.
आणि थोडा ताणही होता. पण स्वामी म्हणतात, सांग तू काळजी का करतोस? मी आहे ना तुझ्यासोबत. आज जे होणार आहे त्याने तुझं मन आनंदाने भरून जाईल. तेवढंच नाही, तुझ्या कुटुंबातही सुख आणि समाधानाचं वातावरण तयार होईल. कदाचित ही बातमी तुझ्या करिअरबद्दल असेल किंवा एखाद्या इच्छेच्या पूर्णेबद्दल. कदाचित एखाद्या बंद दरवाजामागून आता एक मोठी संधी उघडणार असेल. श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. या मंत्राचा जप तुझ्या घरात आज चैतन्य निर्माण करेल. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या आता शक्य होतील. ज्या इच्छा पूर्ण होत नव्हत्या त्या आता पूर्ण होतील. स्वामी म्हणतात, मी तुमचं रक्षण करीन, तुमच्या घरात समाधान नांदेल. आजचा दिवस खास आहे. हृदयात सकारात्मक विचार ठेव. स्वामींची कृपा आज तुझ्या घरात एक नवीन दार उघडणार आहे. कदाचित एखादा जुना प्रॉब्लेम आता अचानक सुटेल. कदाचित जे पैसे अडकलेले होते ते परत मिळतील. कदाचित ज्या बातमीची तुम्ही महिन्यापासून वाट पाहत होत्या तीच बातमी आज तुला मिळेल. स्वामी म्हणतात, तू मागणं मी देईन देणं. म्हणून मनापासून माग, विश्वासाने माग. स्वामी तुझं ऐकतील. आता फक्त 2 मिनटं शांत राहा. माझं मनात स्वामींचं नाव घे आणि बघ त्या मोठ्या आनंददायक बातमीचे दरवाजे कसे उघडतात. श्री स्वामी समर्थ तुझ्यावर कृपा करतील आणि तुला योग्य दिशा दाखवतील. जर तुझ्या मनात काही शंका, चिंता किंवा भीती असेल तर ती दूर कर. विश्वास ठेव की जे काही घडणार आहे ते तुझ्या भल्यासाठीच असेल. काही वेळ संघर्ष होतो, अडचणी येतात, पण त्या अडथळ्यामुळेच आपण अधिक सक्षम बनतो. जीवनातील प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतो आणि त्या शिकवणीमुळेच आपण पुढे जातो. आजचा दिवस आनंदाने घालव. स्वामींचे स्मरण कर आणि पुढे चालत राहा. तुला जे हवं आहे ते तुझ्याकडे येईल. फक्त धैर्य धर आणि सकारात्मक राहा. स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. कधीकधी वाटतं की परिस्थिती आपल्या विरोधात जात आहे, पण खरं तर पाहता त्या सर्व गोष्टी आपल्याला अधिक मजबूत आणि अनुभवी बनवण्यासाठीच घडतात. प्रत्येक अडथळा ही एक संधी आहे आणि प्रत्येक कठीण काळानंतरच नक्कीच चांगले दिवस येतात. तू कोणत्याही क्षेत्रात असलास, व्यवसाय, नोकरी, शिक्षण किंवा वैयक्तिक आयुष्य, स्वामी तुला योग्य मार्ग दाखवतील. फक्त विश्वास ठेव आणि प्रयत्न सुरू ठेव. काही वेळा अपेक्षेप्रमाणे परिणाम दिसत नाहीत, पण धीर धरला तर यश नक्की मिळतं. स्वामी समर्थ म्हणतात, ध्येय ठरव आणि चिकाटीने काम करत राहा. तू यशस्वी होशील. जीवनातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोध. कृतज्ञ राहा, कारण जे तुझ्याकडे आहे तेही अनेकांसाठी स्वप्नासारखं आहे. संकट आली तरी घाबरू नकोस, कारण स्वामी तुझ्या सोबत आहे. तू त्यांच्या नावाचा जप कर आणि तुझ्या कार्यावर लक्ष केंद्रित कर. तुझ्या मेहनतीला फळ नक्कीच मिळतील. आजचा दिवस विशेष आहे. नवीन संधी, नवीन ऊर्जा आणि नवीन अनुभव तुला मिळतील. मन शांत ठेव, आत्मविश्वास बाळग आणि आनंदाने पुढे जा. श्री स्वामी समर्थ तुझ्यावर कृपा करतील आणि तुला तुझ्या मार्गावर यश देऊन जातील. स्वामींची कृपा असली की जीवनात काहीही निराश होण्याची गरज नाही. संकट आली, अडथळे आली तरी ते तात्पुरते असतात. सत्य मार्गावर चालणाऱ्या भक्ताला स्वामी नेहमीच योग्य दिशा दाखवतात. तुझ्या मनात काही शंका, भीती किंवा असमजपणा असेल तर तो दूर कर. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य वेळी यश मिळेल. कधीकधी वाटतं की गोष्टी उशिरा होत आहेत, पण त्या खऱ्या अर्थाने तुझ्या भल्यासाठीच योग्य वेळी घडतात. तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहेस ती तुझ्याकडे येण्यासाठी योग्य संधी शोधत आहे. फक्त तू तुझा विश्वास आणि धैर्य कायम ठेव. स्वामींच्या नावाचा जप कर, त्यांच्या शिकवणीचे अनुसरण कर आणि मन शांती राख. नकारात्मक विचार दूर ठेव आणि चांगल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कर. जेव्हा आपण सकारात्मक राहतो तेव्हा विश्वही आपल्याला सकारात्मक परिणाम देतं. तू एकटे नाहीस. स्वामी समर्थ नेहमीच तुझ्या पाठीशी आहेत. काही वेळा परीक्षा घेतली जाते, पण त्या परीक्षेतून आपण अधिक शक्तिशाली होतो. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन आला आहे. काहीही झाले तरी थांबू नकोस, पुढे जात राहा. स्वामी तुझ्या सोबत आहेत आणि ते तुला नक्कीच तुझ्या ध्येयाकडे घेऊन जातील. फक्त श्रद्धा ठेव, सतत प्रयत्न कर आणि चांगल्या गोष्टी घडतील यावर विश्वास ठेव. स्वामी समर्थ म्हणतात,
जे तुझ्यासाठी योग्य आहे तेच तुझ्या आयुष्यात येईल. त्यामुळे चिंता सोड आणि आनंदाने जग. जीवनात जे काही घडतं त्यामागे काही कारण असतं. काही वेळा आपल्याला लगेच उत्तर मिळत नाही, पण काळ जसं जसा पुढे जातो तसे तसे आपण समजून घेतो की सर्व काही आपल्या भल्यासाठीच होतं असतं. स्वामी समर्थ म्हणतात, ध्येय निश्चित असेल आणि मनोधैर्य असेल तर कोणतीही गोष्ट, कोणती अडचण तुला थांबवू शकत नाही. म्हणूनच संकट आली तरी घाबरायचं नाही, कारण ज्या अडचणीमध्येच तुझ्या यशाची बीज दडलेली असतात. आजचा दिवस तुझ्यासाठी शुभ संकेत घेऊन आला आहे. जे तुला हवं आहे त्यासाठी योग्य वेळ आली आहे. विश्वास ठेव आणि पुढे पाऊल टाक. काही वेळा परिस्थिती तुझ्या मनासारखी नसेल, पण तेवढ्यासाठी निराश होऊ नकोस. कालच्या तुलनेत तू आज अधिक अनुभवी आणि मजबूत झाला आहेस. भविष्य तुझ्यासाठी चांगल्या संधी घेऊन येईल. फक्त संयम बाळग आणि प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तुझ्या कष्टांना आणि श्रद्धेला योग्य दिशा मिळते त्यावेळी यश निश्चित असतं. म्हणूनच आज स्वतःवर विश्वास ठेव आणि नवा संकल्प कर. तू जे काही करत आहेस त्यात तुझं संपूर्ण मन लाव. चांगल्या विचारांनी मन धरून टाक आणि स्वप्नाला साकार कर. स्वतःला साकार कर. स्वतःला सकारात्मक ऊर्जा दे, कारण सकारात्मक विचारच सकारात्मक भविष्य घडवतात. स्वामींचे स्मरण ठेव आणि आनंदाने जग. तुला हवी असलेली चांगली बातमी लवकरच तुझ्या समोर येईल. प्रत्येक दिवस हा नव्या संधीसाठी असतो. मनात आशा आणि हृदयात श्रद्धा ठेव. तुला हवे ते मिळेल आणि तुझ्या वाटेवरील सर्व अडथळे दूर होतील. स्वामी समर्थ म्हणतात, संकट तुझी परीक्षा घेण्यासाठी येतात, पण श्रद्धा आणि धैर्य असेल तर त्याचं संकटामधून तुझा विजय नक्कीच होईल. म्हणून कोणत्याही परिस्थितीत तू घाबरू नकोस. प्रत्येक अंधारानंतर सूर्य उगवतो आणि तुझ्या आयुष्याचाही नवा प्रकाश लवकरच प्रकट होईल. फक्त स्वामींच्या नावाचा जप कर आणि मन शांत ठेव. आजचा दिवस तुझ्यासाठी नवी सुरुवात घेऊन आला आहे. जुना त्रास विसर आणि नव्या आशेने पुढे चालू लाग. काही वेळा वाटतं की गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही, पण स्वामी समर्थ म्हणतात, देरी होते पण अंधार नाही. म्हणजेच वेळ लागला तरी योग्य तेच तुझ्या आयुष्यात येईल. फक्त धीर धर आणि प्रयत्न करत राहा. तू स्वप्न पाहिली आहे ती पूर्ण होतील. ज्या संधीसाठी तू इतके दिवस वाट पाहत आहेस ती तुला मिळेल. मेहनत कर, विश्वास ठेव आणि परिस्थिती कशीही असली तरी हार मानू नकोस, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहे. ते तुला कधीच एकटं सोडणार नाही. तुझ्या मेहनतीला फळ मिळणारच आहे. फक्त त्यासाठी थोडा संयम ठेव. आज तुझ्या जीवनात काहीतरी नवीन घडेल. नवा आत्मविश्वास, नवी उमेद आणि नवी प्रेरणा तुला मिळेल. स्वामी समर्थ तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. फक्त श्रद्धा ठेवून पुढे जा. तुझं भाग्य बदलायला वेळ लागत नाही. फक्त स्वामींवर विश्वास ठेव आणि प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, तू ज्या मार्गावर ठाम राहशील तर ते यश तुझ्या पावलाशी खेळेल. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत हार मानू नकोस. काही वेळा वाटतं की गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही, पण त्या गोष्टी आपल्या भल्यासाठीच एका ठराविक वेळी घडतात. स्वामींची कृपा असेल तर काळजी करण्याची गरज नाही. आजचा दिवस तुझ्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येईल. कदाचित एखादी चांगली बातमी, नवी संधी किंवा तुझ्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी व्यक्ती भेटेल. कोणत्याही संधीला कमी लेखू नकोस, कारण लहान वाटणाऱ्या गोष्टीचेच पुढे जाऊन मोठे परिणाम होतात. संधी दार ठोठावेल, फक्त त्याला उघडण्याची तयारी ठेव. स्वामी समर्थ तुझ्यावर सतत कृपादृष्टी ठेवून आहेत. तुझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल. काही वेळ परिस्थिती तुझ्या मनासारखी नसेल, पण त्याचा अर्थ असा नाही की गोष्टी चुकीच्या आहेत. कधी कधी विलंब होतो, पण तो नेहमीच योग्य वेळी योग्य गोष्ट घडवण्यासाठी असतो. म्हणूनच धैर्य ठेव, मन शांत ठेव आणि मनावर विजय मिळव आणि स्वामींवर विश्वास ठेव. तुझ्या मार्गावर चालला आहेस तोच तुझ्यासाठी यशाकडे नेईल. अडथळे आले तरी थांबू नकोस. संकटे आली तरी घाबरू नकोस, कारण जे तुझं आहे ते तुला मिळणारच आहे. फक्त श्रद्धा ठेवून पुढे वाटचाल करत राहा. तुझ्या मेहनतीला आणि प्रामाणिकतेला यश नक्कीच मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझी निष्ठा आणि श्रद्धा तुला योग्य मार्गावर घेऊन जाईल. म्हणूनच संकट आली तरी घाबरायचं नाही. प्रत्येक कठीण प्रसंग
हा तुझी तयारी करण्यासाठी येतो, तुला अधिक मजबूत आणि सक्षम बनवतो. तुझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण तुझ्या प्रगतीचा एक भाग आहे. त्यामुळे धैर्य धर आणि पुढे जात राहा. आजचा दिवस तुझ्यासाठी काहीतरी शुभ घेऊन येईल. एखादी संधी, एखादा नवीन विचार किंवा तुझ्या यशाचा पहिला टप्पा आज तुला दिसेल. फक्त डोळे उघडे ठेव आणि संधी ओळख. प्रत्येक क्षण नवीन सुरुवात घेऊन येतो. फक्त त्याचा योग्य वापर कर. कधीकधी आपल्याला गोष्टी लगेच समजत नाहीत, पण नंतर आपल्याला कळतं की त्या गोष्टी आपल्या भल्यासाठीच झाल्या होत्या. स्वामी समर्थ तुझ्यावर नेहमी कृपादृष्टी ठेवून आहेत. फक्त तुझा विश्वास अढळ ठेव. तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी फक्त योग्य वेळेची वाट पहा. काही वेळा वाटतं की खूप मेहनत करूनही यश मिळत नाही, पण सत्य हे आहे की प्रत्येक मेहनतीचं फळ योग्य वेळी मिळतं. म्हणून धीर धर, संयम ठेव आणि आपल्या चांगल्या गोष्टीसाठी वाट पहा. तू ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करत आहेस ती लवकरच तुझ्या समोर येईल. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत. ते तुला कधीच एकटं सोडणार नाहीत. फक्त मन शांत ठेव, सकारात्मक राहा आणि आत्मविश्वासाने पुढे जा. तुला जे हवं आहे ते तुला नक्कीच मिळेल, कारण स्वामींच्या कृपेने काहीतरी अशक्य असं काहीच नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात कधी हार मानू नकोस, कारण प्रत्येक अंधारानंतर प्रकाश असतो. काही वेळा गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण अपयशी ठरलो. स्वामींच्या कृपेने प्रत्येक संकटावर मात करता येते. फक्त श्रद्धा आणि संयम टिकवून ठेव. आजचा दिवस तुला नवीन संधी, आशा आणि सकारात्मक ऊर्जा देईल. तुझ्या मनात असलेली इच्छा पूर्ण होण्यासाठी आवश्यक संधी तुला मिळेल. फक्त तुझ्या क्षमतेवर आणि प्रयत्नांवर विश्वास ठेव. संकटे तात्पुरती असतात, पण तुझी जिद्द आणि मेहनत कायमस्वरूपी असली पाहिजे. कधीही परिस्थितीला शरण जाऊ नकोस, कारण स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. जर तुला वाटत असेल की गोष्टी उशिरा होत आहे, तर हे लक्षात ठेव, देरी होते पण अंधेर नाही. यश मिळायला वेळ लागू शकतो, पण तो वेळ तुझ्यासाठी, वाढीसाठी आणि तयारीसाठी आवश्यक असतो. त्यामुळे निराश होऊ नकोस. प्रत्येक दिवस हा नव्या संधीसाठी असतात. त्यामुळे आजचा दिवस तुझ्यासाठी नवा अध्याय घेऊन येईल. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश देण्यासाठी तयार आहेत. फक्त त्यांच्या नावाचा जप कर, मन शांत ठेव आणि धैर्याने पुढे वाटचाल करत राहा. जे तुझ्यासाठी योग्य आहे ते तुझ्यासाठी जीवनात येणारच. स्वामी समर्थ तुझ्यावर कृपा करतील आणि तुझ्या ध्येयाकडे नेतील. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जे काही घडत आहे ते तुझ्या भल्यासाठीच आहे. काळजी नको, फक्त पुढे जात राहा. कधी कधी वाटतं की परिस्थिती आपल्या विरुद्ध आहे, पण प्रत्यक्षात त्या गोष्टी आपल्याला घडवण्यासाठी येतात. संघर्षाशिवाय विजय मिळत नाही आणि मेहनतीशिवाय फळ मिळत नाही. म्हणूनच स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेव, कारण तुझं नशीब आता बदलायला तयार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी काहीतरी चांगलं घेऊन येईल. जेवढं शक्य आहे तेवढं सकारात्मक राहा. मनात शंका आणि भीती ठेवली तरी संधी दुरावतात, पण आत्मविश्वास आणि श्रद्धा ठेवली तर यश जवळ येतं. त्यामुळे नकारात्मक विचारांना थारा नको, फक्त तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. तू केलेला प्रत्येक प्रयत्न व्यर्थ जाणार नाही. जेवढा मोठा संघर्ष तेवढेच मोठे यश. त्यामुळे जर आज काही समस्या असतील तर त्यांच्याकडे एक संधी म्हणून बघ. त्या समस्याच तुला तुझ्या ध्येयाच्या अधिक जवळ नेतील. स्वामी समर्थ तुझ्या बरोबर आहेत. त्यांनी कधी त्यांच्या भक्ताला सोडले नाही आणि तुलाही ते यशापासून दूर ठेवणार नाहीत. फक्त मन शांत ठेव, धीर धर आणि सतत प्रयत्न करत राहा. तुला जे पाहिजे असेल, चांगली बातमी लवकरच तुझ्या समोर येईल. श्री स्वामी समर्थ तुझ्यावर कृपा करतील आणि तुझं जीवन आनंद, यश आणि समाधानाने भरून टाकतील. स्वामी समर्थ म्हणतात, संकटे येतात ते तुला तोडण्यासाठी नाही, तर तुला घडवण्यासाठी. म्हणूनच संकटामधून घाबरू नकोस, त्यांच्याकडे शिकवणी म्हणून बघ. प्रत्येक अडथळा तुझी प्रगतीचा एक भाग आहे. कधीकधी तुला वाटेल की परिस्थिती तुझ्या मनासारखी नाही, पण हे लक्षात ठेव, स्वामींची कृपा असेल तर कोणतीही अडचण तुझ्या मार्गावर रोखू शकत नाही. आजचा दिवस तुझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. डोळसपणे त्या संधी ओळख आणि त्याचा योग्य उपयोग कर. जेव्हा मन शांत आणि सकारात्मक असतं तेव्हा योग्य निर्णय घेता येतात. त्यामुळे चिंता सोड आणि आत्मविश्वासाने पुढे चालत राहा. तुला हवं ते यश मिळेल. फक्त प्रयत्न आणि श्रद्धा सोडू नकोस.
स्वामी समर्थ तुझ्यावर नेहमीच कृपा ठेवतील. तुझ्या मनातील इच्छा लवकरच पूर्ण होईल. फक्त संयम ठेव आणि श्रद्धा कायम राख. काही वेळा वाटतं की गोष्टी उशिरा होत आहे, पण सत्य हे आहे की त्या गोष्टी योग्य वेळीच घडणार आहेत. स्वामींच्या दरबारात उशीर आहे, पण अंधार नाही. तुझ्या मार्गावर आहेस, तोच तुझ्या उज्ज्वल भविष्याकडे नेईल. कोणत्याही परिस्थितीत नकारात्मक विचार करू नकोस. तूच तुझ्या यशाचा शिल्पकार आहेस आणि स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे मनात चिंता विश्वास ठेवू नकोस. सतत प्रार्थना कर आणि सकारात्मक ऊर्जेने पुढे जात राहा. तुला जे हवं आहे ते लवकरच तुझ्या आयुष्यात येईल. समुद्र हा सर्वांसाठीच सारखा असतो. काही जण त्यातून मोती काढतात, तर काही जण मासे काढतात, तर काही जण फक्त पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता हे महत्त्वाचे. ज्यांचे आपल्या स्वतःच्या मनावर नियंत्रण असते त्याला या जगात कोणीच दुःखी करू शकत नाही. स्वतःच्या जीवनावर कधीच नाराज होऊ नका, कारण काय माहिती तुम्ही आज जगत असलेले जीवन कोणासाठी तरी स्वप्न असू शकतं. देवाने सर्वांना आयुष्य हिऱ्यासारखं दिलंय. फक्त एक अट घातली आहे, जो झिजेल तोच चमकेल. सारं काही ठरवल्याप्रमाणे होत नसतं, म्हणून काही गोष्टी नियतीवर सोडायच्या असतात. आयुष्यात काही गोष्टीतून आपणच माघार घ्यावी, कारण आपण चुकीचे आहोत म्हणून नाही, तर आपल्यासोबत अजून वाईट होऊ नये म्हणून. माणसाने कर्म आणि वेळेला घाबरावं. कर्म अशी वेळ आणते, राजाचा रंक आणि रंकाचा राजा व्हायला वेळ लागत नाही. वेळ नेहमी सारखी नसते. जरी आज तुम्ही आकाशात उडत असाल तरी उद्या तुम्हाला जमिनीवर कुणाच्या तरी आदराची गरज भासू शकते. आयुष्यात एकच नियम ठेवा, सरळ बोला, खरं बोला आणि तोंडावर बोला. जे तुमचे आहेत त्यांना समजेल, जे मतलबी असतील ते निघून जातील. संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे. मी स्वामींच्या प्रत्येक निर्णयाला स्वीकारलेले आहे. स्वामींनी भले माझं नाव त्रास सहन करणाऱ्याच्या यादीत लिहिलं असेल, पण त्रास देणाऱ्यांच्या यादीत कधीच नाही. आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये. परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. जीवनात कधीही कुणाला कमी समजू नका, कारण पूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाचा एक थेंब बुडवू शकत नाही. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले घडत असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी दोन व्यक्तींचा खूप मोठा सहभाग असतो, एक निंदक आणि दुसरा स्पर्धक. कारण दोन्ही व्यक्ती माणसात जिद्द निर्माण करतात. आयुष्यात कोणापासून कवडीची अपेक्षा ठेवू नका. तुमच्या अर्ध्या समस्या अशाच कमी होतील. सुंदरता ही बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असते, पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच पाहतात. ज्याचे कर्म चांगले आहे ना, तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही. जो माणूस सत्याच्या मार्गावर चालतो त्याला जीवनात अडचणी तर खूप येतात, पण देव त्यांची सत्याची बोट कधीच बुडू देत नाही. आपल्या सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी. दुसऱ्याकडे काय आहे हे पाहून सुखाची स्पर्धा केली तर कदाचित आपण स्पर्धा जिंकू, पण सुख नाही. अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते, कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते यशापर्यंत पोहोचण्याची. आपल्या आयुष्याची दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मन शांती मिळणार नाही. त्यामुळे आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहायला शिका. कधीच खचून जायचं नाही, कारण दिवस, काळ, वेळ हे सगळं बदलतात. फक्त असावा लागतो थोडा संयम. स्वप्ने साकार करण्यासाठी स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या आयुष्यात मेहनत करावी लागते. भविष्यातील स्वप्ने विकत घेण्यासाठी वर्तमान खर्ची करावा लागतो. जगातील कोणतीही वस्तू कितीही महाग का असेना, देवाने तुम्हाला
जी झोप, शांती आणि आनंद दिला आहे त्यापेक्षा कोणतीच गोष्ट मौल्यवान नाही. जगातील सगळ्यात मोठे न्यायालय म्हणजे आपले मन. काय चूक आणि काय बरोबर हे त्याच्या इतके कुणीही जाणू शकत नाही. मुळात महाभारत कृष्ण, अर्जुन, कर्ण, द्रौपदी या पात्राचा भरलेलाच नाही. महाभारत हे आपल्या प्रत्येकाचं आयुष्य आहे. तुमची लाचारी भीष्म आहे, हाती सर्व असून काहीच न करू शकण्याची. तुमचा निर्णय हा कर्ण आहे, चुकलं तरी तो योग्यच वाटतो. तुमचं अंध प्रेम हे कौरव आहे, जे चांगले वाईट समजू देत नाही. कृष्ण तुमची सदविवेक बुद्धी आहे, तुमचा तो धर्म आहे, त्याचा वापर कसा करायचा स्वतःनेच ठरवावं. दुर्योधन तुमचा घमंड आहे, त्याचा अंत होणारच. पांडव हे तुमचा आत्मविश्वास आहे, जे आयुष्य विस्कळीत होऊ देत नाही. तर कौरव हे तुमच्या डोक्यात चाललेल्या कुरघोड्या. तुमची ताकद हा भीम आहे, जे कधीही डगमगत नाही. तर भीमाचा नातू बर्बरीक हा तुमचा समर्पण. तुमच्याकडे सर्व असून इतरांचा विचार करायला लावतो. अर्जुन तुमचा कर्म, तुम्हाला जो करावाच लागतो. पंचाली तुमचा आत्मसन्मान, ज्याच्याशिवाय मनुष्य शून्य असतो. शकुनी तुमचं मन आहे, या चांगल्या वाईटाची उत्पत्ती तिथूनच होते. तुमची सावली म्हणजे तुमची वेळ आहे, ती परिस्थितीनुसार बदलत राहील. आणि कुरुक्षेत्र हे तुमचं शरीर आहे, ज्याला या सर्वाचा परिणाम भोगावा लागेल. पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही, त्याचप्रमाणे कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाही. लवकर जाग येणे खूप महत्त्वाचे असते, मग ती झोपेतून असो किंवा अहंकारातून. समाधान, सहनशीलता आणि संयम असणारी व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकते. जे जीवनात स्वामींचा हात धरतात त्यांना जीवनात कधीच दुसऱ्यांचे पाय पकडण्याची वेळ येत नाही. मन शांतीचे कारण, सर्व दुःखांचे हरण. जड जीवा या तारण, भगवंता तुझे नामस्मरण. आपलं भविष्य हे आपल्या वर्तमानापेक्षा नक्कीच चांगलं असेल, कारण ते बदलण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहोत. जीवनात आज असलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करतो त्यालाच उद्याचे यश अनुभवायला मिळते. जिंकायचे असेल तर ध्येयावरती आपली पकड मजबूत असायला हवी. देवाला केलेला नमस्कार देव कधी उधार ठेवत नाही. फक्त निस्वार्थ श्रद्धा ठेवा. दुःख भोगून संपवा, सुख वाटून उपभोगा. जीवनाच्या या प्रवासात गुरुभक्तीत रममान व्हा. दुःख आले आयुष्यात तर फक्त स्वामींना हाक मारा, ते धावून येतील तुमच्यासाठी. फक्त तुमचे आचरण पवित्र ठेवा. कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत जगावं, कारण एक छोटंसं स्मितसुद्धा खूप काही करण्याचं बळ देतं. अज्ञात भीतीमुळे स्वतःला मागे राहू देऊ नका. सर्वोत्तम संधी अनेकदा अनिश्चिततेच्या दुसऱ्या बाजूला असते. आपल्याला जे ध्येय साध्य करायचे आहे ते दिवस रात्र आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे, तरच ते साध्य होऊ शकते. सगळं संपलंय असं वाटत असतानाच पुन्हा सुरुवात करणे हीच खरी जिद्द. पराभव फक्त इंचभर दूर असूनही तुम्ही हार मानण्यास नकार देता तेव्हा इतिहास घडतो. ज्या मनुष्याकडे संयम आणि सहनशीलता असते त्या मनुष्याकडे कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते. जोडीला जर असतील आत्मविश्वास आणि कष्ट तर अवघड नसते कुठलीच गोष्ट. सगळं संपत असल्यावरही खेळ जिंकता येतो. फक्त आपल्याला आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द हवी. अपयश म्हणजे नव्याने आणि हुशारीने पुन्हा तयारी करण्याची संधी असते. तुमच्या प्रयत्नावर जर तुम्ही अतूट विश्वास ठेवलात तरच मोठे यश प्राप्त होते. स्वतः संघर्ष करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जीवनाची खरी किंमत कळते. जगण्याच्या नियमात अडकून न राहणारी माणसं नवा विक्रम करतात. दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायऱ्यावर जो इमारत उभी करू शकतो तोच खरा यशस्वी माणूस. झालात कधी पराभव, जीवनी लागला जरी घाव, तो जिवारी
खचून तू जाऊ नकोस कधी. उठ पुन्हा अन राखेतून घे तू हिमतीने उंच भरारी. जेव्हा तुम्ही हरलात असं लोक गृहीत धरून चालतात, तेव्हा तुमचं जिंकणं खूप महत्त्वाचं असतं. नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही, सोबत श्रद्धा आणि विश्वासाची जोड हवी. तरच हृदय निर्मळ होतं आणि ईश्वर त्यात वास करतो. जर न दिसणारा वारा हवामानाची दिशा बदलू शकतो, तर न दिसणारा परमेश्वरही आयुष्याला दिशा देऊ शकतो. अज्ञानाशिवाय ज्ञानाचे, उपवास केल्याशिवाय अन्नाचे आणि उन्हात फिरल्याशिवाय सावलीचे महत्त्व समजत नाही. प्रार्थना अशी करा की सर्व काही देवाच्या हातात आहे, पण प्रयत्न असे करा की सर्व काही तुमच्या हातात आहे. ज्याच्या माथ्यावर असतो वरदहस्त स्वामींचा, त्यांच्या आयुष्यात होतो अस्त साऱ्या दुःखांचा. ज्ञान मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, पण मिळवलेल्या ज्ञानाचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य कामास करणे हा ज्ञान प्राप्त करण्याचा मूळ उद्देश आहे. परिस्थिती अनुभव देऊन जगायला शिकवते, पण त्यासाठी आपणही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. तत्त्याने केलेल्या प्रयत्नांना यश देण्याचे काम परमेश्वराचे आहे. त्यामुळे स्वतःचे काम करत राहा, कारण कष्ट जर आपले असतील तर इतरांकडे लक्ष देण्याची गरज नाही. आपल्यामध्ये काय कमी आहे याकडे लक्ष देऊ नका, जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. कारण आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करावे लागते. नशीब परीक्षा घेत असेल तर घेऊ द्या, आपणही त्यास उत्तर देण्याची तयारी ठेवायची. कारण परीक्षा टाळण्यापेक्षा त्यास सामोरे जाणे केव्हाही योग्य असते. जीवनात संघर्ष करताना थकवा जाणवेल, त्यावेळी एकच गोष्ट लक्षात घ्या, ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त आपण एकटे प्रयत्न करत नाही, तर खूप जण त्यासाठी प्रयत्न करत असतात. जे ठरविले आहे ते मिळवण्याची जिद्द कायम ठेवा, कारण ही जिद्दच तुम्हाला हवे ते मिळवून देऊ शकते. कमी वेळेत जास्त काम करण्याच्या पद्धतीचा वापर करू नका, कारण उत्कृष्ट काम करायला वेळ द्यावा लागतो, त्याशिवाय ते काम पूर्ण करणे अशक्य असते. आपले भाग्य आपल्या हातात असते, ते कोणावर अवलंबून राहून घडत नाही. त्यामुळे मेहनत करा, भाग्यही बदलू शकते. जीवनात सुखाचा शोध घेणे स्वाभाविक आहे, पण सुखाबरोबर दुःखही जीवनात येते. हे न विसरता आपले जीवन जगा, तुम्हाला दुःखही सहन करता येईल. आपल्या प्रयत्नामध्ये अशी ताकद निर्माण करा की जिथे तुम्ही पाऊल ठेवाल तिथे तुम्हाला यश मिळेल, कारण प्रयत्न यश मिळण्याचा पाया रचतात. अपयश आले म्हणून प्रयत्न करणे सोडणे असा विचार आपल्या मनात ठेवू नका, कारण जीवनात कोणतीही परिस्थिती कायमस्वरूपी एकसारखी राहत नाही. त्यामुळे बदल हा निसर्गाचा नियम आहे, यावर विश्वास ठेवा. एखादे काम करताना आत्मविश्वास निर्माण करायचा असल्यास मनात श्रद्धा ठेवून काम करा, कारण श्रद्धा आपणास सकारात्मक ऊर्जा देते. आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका. योग्य वेळ आल्यास आपल्या कामातून ती दिसेल. त्याप्रमाणे सूर्योदय कोणीही रोखू शकत नाही, त्याप्रमाणे गुणवत्ताही जगासमोर येईल. गुणात आपणास काय करायचे आहे आणि ते कशा प्रकारे करायचे आहे हे स्वतः ठरवा, कारण सल्ला मोफत मिळू शकतो, परंतु साथ मिळत नाही. यश मिळवण्याचे वास्तव समजून घ्यायचे असेल तर त्यासाठी यशस्वी व्यक्तीने केलेला संघर्ष आणि त्याग लक्षात घ्या, कारण यातून यश हे सहज मिळत नाही, त्यासाठी खूप मेहनत करावी लागते हे समजते. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची मानसिकता तयार करा, कारण समाजाला योग्य मार्ग दाखवून त्यांचा विकास करण्याचे काम नेतृत्व करू शकते. चांगले काम करताना अडचणी आल्या, टीका झाली तरी ते काम करा, कारण त्यातून समाजात योग्य बदल घडून येतील. एखाद्या प्रसंगी जीवनात प्रेरणा मिळत नसेल तर एखाद्या शास्त्रज्ञाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, कारण कोणतेही शोध जेव्हा एक शास्त्रज्ञ लावतो तेव्हा तो ती गोष्ट शक्य होऊ शकेल हाच विचार मनात ठेवून प्रयत्न करतो. परिस्थिती कशी येऊ द्या, त्या परिस्थितीत
आपण काय भूमिका घेतो हे फार महत्त्वाचे असते, कारण परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे शक्य तेव्हाच होते जेव्हा आपण परिस्थितीवर मात करण्याची भूमिका घेतो. कोणतीही गोष्ट सहजपणे मिळत नाही, त्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते. त्यामुळे एखादी गोष्ट सहजतेने मिळेल हा गैरसमज दूर करा. निष्ठावंत राहण्याचा प्रयत्न करा, कारण निष्ठावंत व्यक्तीला कधीही अपयश येत नाही. भले उशीर का होईना पण यश मिळते. मर्यादेत राहून काम करा, पण मर्यादा आपल्या यश मिळवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असेल तर मर्यादा ओलांडून योग्य मार्ग अवलंबून काम करावे. चांगल्या कामासाठी योगदान द्या, कारण एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी त्या कामास मदतीची गरज असते. त्यासाठी कोणत्याही स्वरूपात केलेली मदत ते काम पूर्ण करण्यास दिलेले योगदान असते. अशक्य गोष्ट शक्य करायची असल्यास धोका पत्करून साहस दाखवण्यास तयार राहा, कारण अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या व्यक्तींनी जगाला धोका पत्करून त्याला साहसाने उत्तर देण्याचा मार्ग दाखवला. एखादी घटना घडणे हा जीवनाचा भाग आहे, परंतु घडणाऱ्या घटनांकडे दुर्लक्ष न करता त्या घटनाचा अभ्यास करून त्यातून शिकून जबाबदार व्यक्तिमत्व घडविणे आपले काम आहे. संकटातून कठीण परिस्थितीचा जन्म होतो, त्यामुळे त्या परिस्थितीला तोंड देण्याचे शौर्य निर्माण करा, कारण कठीण परिस्थितीवर मात तोच करू शकतो जो पराक्रम करून दाखवण्यास सज्ज असतो. समतोल राखून काम करण्यास महत्त्व द्या, कारण समतोल हा सर्वांना समान संधी देऊन सर्वांना न्याय देईल अशी व्यवस्था निर्माण करू शकतो. शिकण्याचा प्रयत्न करा, कारण एक शिक्षक उत्तम ज्ञान देऊ शकतो, परंतु ज्ञान देण्याचा हेतू सफल तेव्हाच होईल जेव्हा विद्यार्थी मनापासून ज्ञान मिळवण्याची तयारी ठेवेल. कधी कोणाला कमी समजू नका, कारण भल्या मोठ्या अशा झाडाला सुद्धा स्वतःची वाढ करण्यासाठी आपल्या लहान अशा मुळांची मदत घ्यावी लागते. स्वावलंबी बना, कारण दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची सवय स्वबळावर एखादी गोष्ट करण्यास प्रोत्साहन देत नाही. वाईट काळाला जसाच तसे उत्तर देण्याची ताकद ठेवा, कारण वेळेला सुद्धा हे कळू द्या की जिथे अन्याय होईल तिथे न्याय मिळवण्यासाठी लढा दिला जाईल. एखादी गोष्ट असणे किंवा नसणे हा आपला दृष्टिकोन ठरवतो, त्यामुळे आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि जे नाही त्याची खंत मनात ठेवू नका. जीवनात मार्गदर्शन खूप महत्त्वाचे आहे आणि ते कोणाकडून घ्यावे हे त्यापेक्षा महत्त्वाचे आहे, कारण योग्य मार्गदर्शन चुकीच्या गोष्टींना विरोध करते, तर चुकीचे मार्गदर्शन योग्य गोष्टींना विरोध करते. जगताना स्वातंत्र्य निवडा, कारण स्वातंत्र्य हे आपणास एकट्याने जीवन जगण्याची ऊर्जा देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करू शकते. स्पष्ट भूमिका घेण्यावर भर द्या, कारण स्पष्टपणा मनात गोंधळ निर्माण होऊ देत नाही, तसेच आपले मत किंवा विचार प्रभावीपणे मांडण्यास मदत करतो. तग धरून उभे राहणे हे आवश्यक आहे, कारण मार्गदर्शन मिळाले तरी प्रत्यक्ष आपल्या कृतीमध्ये चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती तग धरून एखाद्या जागी स्थिर राहण्याने निर्माण होते. आपल्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील राहा, कारण सदोष पद्धत कोणतेही काम यशस्वी करत नाही आणि त्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. समोर येणाऱ्या संकटाचा सामना करण्याचे साहस निर्माण करायचे असल्यास समुद्रातील जहाज पहा, कारण विशाल अशा समुद्रात उतरणारे जहाज साहसाचे उत्तम उदाहरण आहे. जीवनात शांतता आपणास योग्य वाटते, परंतु जेव्हा गरज असेल तेव्हा आपली ताकद दाखवून देणे गरजेचे असते, कारण मर्यादेपेक्षा जास्त शांतता हे दुर्लभतेचे लक्षण आहे. आव्हानाचा स्वीकार करा, त्यांना टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण एखाद्या खेळाडूला देखील प्रतिस्पर्धी खेळाडूचे आव्हान स्वीकारून त्यावर विजय मिळवावा लागतो, त्याशिवाय त्याला पुढच्या फेरीत प्रवेश करता येत नाही. जिथे आपली बाजू योग्य असेल त्या ठिकाणी संपूर्ण जग विरोधात असेल तरीही माघार घेऊ नका, कारण आपले हक्क मिळवण्याचा आणि त्यांचे संरक्षण करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पुढील रस्ता दिसणे जेव्हा बंद होईल
तेव्हा जिथपर्यंत रस्ता दिसत असेल तिथपर्यंत वाटचाल करा, कारण पुढे गेल्यानंतर पुढचा रस्ता दिसू शकतो. त्यामुळे काहीच न करण्यापेक्षा प्रयत्न करणे उत्तम असते. जीवनात पर्याय निर्माण करा, कारण सर्वजण एकाच क्षेत्रात यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एका मर्यादेनंतर तुमच्यातील क्षमता आणि आवड ओळखून त्यानुसार कार्यक्षेत्र निवडा. कामामध्ये गुणवत्ता निर्माण करा, कारण गुणवत्तापूर्ण कामाचे बक्षीस यश आहे. त्यामुळे प्रत्येक काम चांगल्या पद्धतीने करण्याकडे लक्ष द्या. जीवनात नेहमी देण्याची भावना ठेवावी, मग ते ज्ञान असेल किंवा संकटात असणाऱ्याला दिलेल्या मदतीचा हात, कारण देण्याची तयारी ठेवणाऱ्याच्या पाठीमागे परमेश्वरही उभा राहतो. अन्याय सहन करणे कधीही मान्य करू नका, कारण न्याय मिळवण्यासाठी लढणारा कधी हरला नाही आणि अन्याय करणारा कधीच विजय झालेला नाही. स्वाभिमान जपायला शिका. तसेच स्वाभिमान दुखावला गेला तर स्वतःच्या मेहनतीने काम करून उत्तर द्या, कारण स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड होऊ शकत नाही. समोर येणाऱ्या अडचणी आणि संकटे यांचा विचार करून वळण घ्या आणि पुढे वाटचाल करत राहा, कारण वळण घेणे म्हणजे त्या संकटावर आणि अडचणीवर मात करण्याचा एक मार्ग आहे. प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण ज्ञान आणि अनुभवाच्या जोरावर ते शक्य होऊ शकते. फक्त त्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे. एखादे साम्राज्य निर्माण होण्यामागील संघर्षमय प्रवासाचा अभ्यास करून त्याची यशोगाथा नक्की वाचा, कारण यातून जी ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल ती खूप मौल्यवान असेल. वेळेतच काम पूर्ण करण्यास महत्त्व द्या, कारण काही गोष्टी या वेळेतच पूर्ण होणे गरजेचे असते. वेळ निघून गेल्यावर त्याचा काही उपयोग होत नाही. नवीन गोष्टी शिकायला वेळ द्या, कारण यातून आपण शिकू शकतो आणि आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन आळस येत नाही. एखाद्या कामात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्यक्ष क्षेत्रात त्या कामातून परिपूर्ण असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाते. मर्यादित साधनांचा वापर करून जीवन जगण्यास तयार राहा, कारण त्यातून त्याग करण्याची सवय लागून मर्यादित साधनांचा योग्य वापर करण्याची क्षमता विकसित होते. आपण जर पराक्रमी महान अशा व्यक्तींच्या इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की त्यांचे कार्य अद्वितीय आहे. त्यामुळे स्वतःची ताकद लक्षात घेऊन काम करा, कारण महान असे व्यक्तिमत्व स्वबळावर लढणारेच निर्माण करू शकतात. जेव्हा कोणताही मार्ग दिसत नसेल, निराश झाला असाल, तेव्हा उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. यानुसार जगा. तुमच्या जीवनाला संजीवनी नक्कीच मिळेल. विजय मिळवण्यासाठी मैदानात घट्ट पाय रोवून उभे राहण्याचे धाडस दाखवा, कारण अशक्य वाटणारे विजय खेचून आणण्याचे काम धाडस करते. ध्येय गाठताना थकाल तेव्हा न थांबता प्रयत्न करण्यास महत्त्व द्या. त्यासाठी ससा आणि कासवाची गोष्ट लक्षात घ्या, कारण कासव ही शर्यत त्याच्या न थांबता केलेल्या प्रयत्नामुळे जिंकले होते. आपण सभोवतालची परिस्थिती ही आपणास एक चांगली व्यक्ती म्हणून घडविण्यास महत्त्वाची असते. ज्याप्रमाणे जमिनीत पीक घेण्यासाठी ती जमीन सुपीक असण्याची परिस्थिती गरजेची असते. अपयश पदरी आल्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवून पुन्हा नव्याने जीवनाची सुरुवात करा. प्रयत्न करा, कारण अशा काळातच खूप व्यक्ती खचून जाऊन प्रयत्न करत नाहीत. जीवनात माघार घेण्याचा विचार मनात येईल तेव्हा मंदिरात असलेली मूर्ती पहा, कारण त्या मूर्तीला सुद्धा देवपण प्राप्त होण्यासाठी हातोड्याचे घाव सहन करावे लागतात. इच्छाशक्ती असणे हे एका खंबीर मनाचे लक्षण आहे आणि एक खंबीर मन कोणत्याही परिस्थितीशी झुंज देण्याची ताकद देते. त्यामुळे इच्छाशक्ती गरजेची आहे. ज्ञान मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग पुस्तकाशी मैत्री आहे आणि त्याचा फायदा म्हणजे पुस्तके आपल्याला कमी वयात अमूल्य ज्ञान देऊन जीवनात येणाऱ्या आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार करतात. अशक्य अशा गोष्टी शक्य करण्याचे बळ स्वतःमध्ये ठेवा, कारण वेळेने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरविणाऱ्या
व्यक्तीचा परिचय जगाला करून दिला आहे. आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे यावर आपले जीवन अवलंबून असते. कारण दृष्टिकोन जर सकारात्मक असेल तर कितीही संकटे आणि अडचणी आल्या तरीही त्यावर मात करून यश मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद मिळते. जबाबदारीची जाणीव असणे हे अत्यंत गरजेचे आहे. कारण जबाबदारीची जाणीव आपणास ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यास मदत करते आणि प्रामाणिकपणामुळे सत्याचे रक्षणही होते. हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा. कारण हक्क मिळाल्याशिवाय आपल्याला स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळत नाही. जीवनात मर्यादा ही फार महत्त्वाची आहे. कारण मर्यादित राहून केलेले कार्य आपल्या प्रगतीस हातभार लावते. या उलट मर्यादा न पाळल्यास आपले नुकसान होते. नेतृत्व हा गुण आत्मसात करा. कारण एक चांगले नेतृत्व करणारी व्यक्ती समाजाला योग्य दिशा देऊन चांगले काम करण्याची प्रेरणा देऊ शकते. सतत काहीतरी काम करण्यात व्यस्त राहा. कारण मन एखाद्या कामात गुंतवले तर ते आपल्याला सकारात्मक ऊर्जा देऊन आपले मनोबल वाढवेल. प्रयत्न करणे आपले काम आहे. पुढे यश मिळेल की अपयश हे सर्वस्वी आपल्या हातात नाही. त्यामुळे प्रयत्न करा आणि अपयश जरी आले तरी अनुभव मिळेल. पण प्रयत्नच केला नाही तर हाती काहीही लागणार नाही. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेम संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याचबरोबर आपल्या या स्वामी संदेशाला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.